लाडकी बहिणींना लाडक्या सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि मोठा फटका तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना पुढचा हप्ता या ठिकाणी भेटणार नाहीये, 14वा हप्ता या ठिकाणी भेटणार नाहीये, ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात, तर बऱ्याच लाडक्या ताईंचा हप्ता बंद होणार आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, परिपत्रक देखील या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। बघा 3 ते 4 दिवसापूर्वी या ठिकाणी सरकारने या ठिकाणी पडताळणीला सुरुवात केली होती आणि त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या ताईंनो जे नियम आहेत ते नियम आता कडक होणार आहेत आणि त्याच्यानुसार बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी पात्र नसणार आहेत, म्हणजे त्या अपात्र केल्या जाणार आहेत। तर अशा स्वरूपात एक मोठं परिपत्रक आलेलं आहे, सरकारचा मोठा निर्णय काय झालेला आहे एक सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्या ताईंनो, कारण की तुम्हाला 14वा हप्ता हवाय का आणि मागचा 12वा 13वा पण हप्ता हवा असेल तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ज्या ज्या ताईंना अजून हप्ता भेटला नसेल आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि तुमच्या घरामध्ये रेशन कार्डवर किती लाडक्या ताई विवाहित आहेत आणि किती लाडक्या ताई अविवाहित आहेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की 26 लाखाचा आकडा आता मोठ्या स्वरूपात पुढे जाणार आहे। तुम्हाला मी आजच सांगतोय, बघा आज तारीख आहे त्या रक्षाबंधनाची दुसरी तारीख, असं समजून घ्या रक्षाबंधनाच्या दुसरी तारीख म्हणजे 10 आज तारीख आहे, 10 ऑगस्ट तारीख आहे आणि 10 ऑगस्टलाच तुम्हाला मी सांगत आहे की बऱ्याच लाडक्या ताई आता अपात्र होणार आहेत। बघा लाडक्या ताईंनो, बघा एक महत्त्वाची बातमी समोर आली, तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 13वा हप्ता वाटपाबद्दल पण बातमी आलेली आहे, तो वितरण किती दिवस अजून चालणार आहे, ज्या ताईंना अजून हप्ता भेटला नाही कमेंट बॉक्स मध्ये पटकीने सांगायचं आहे। सरकारचा एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत। सरकारने पडताळणी सुरू केलेली आहे। बघा ही पडताळणी एकदम जोरामध्ये सुरू असणार आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येणार आहेत आणि काही काही त्यांच्या घरी पण आले असतील, पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्या ज्या लाडक्या ताईंना हप्ता भेटलेला नाहीये तर त्या ताईंनी लवकरात लवकर तक्रार करायची आहे आणि लवकरात लवकर माहिती अपडेट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचे हप्ते चालू राहणार आहेत। आणि कोणाचा हप्ता बंद होणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला सगळ्याला असं वाटते का लाडक्या ताईंनो की आपला हप्ता चालू राहावा, आपला हप्ता बंद नको पडायला आणि सरकारने आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीतून वजा नको करायला, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 14वा हप्ता वाटपाबद्दल या ठिकाणी बातमी देखील आलेली आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला व्हिडिओला सुरुवात करायची का लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। चला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक मोठा फटका या ठिकाणी भेटणार आहे। तर बघा पडताळणी परिपत्रक आलेलं आहे तुमच्या समोर, या ठिकाणी पडताळणीचं परिपत्रक आलेलं आहे। बऱ्याच एक 3-4 दिवसापूर्वीच हे आलेलं आहे, पण तुम्हाला मी अगोदर पण याच्याबद्दल माहिती सांगितलेली की बाबा घरामध्ये किती लाडक्या बहिणी असायला पाहिजेत, काय असायला पाहिजे, हे सगळं आधी सांगितलेलं आहे। पण परिपत्रक तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, आज दाखवत आहे, कारण की या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काय काय नेमकी महत्त्वाची बातमी आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना 1/8/2025 रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार, म्हणजे काय बघा तुमची पडताळणी, बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की पडताळणी जोरात चालू आहे आणि होणार पण आहे तुमची, तर त्या पडताळणीचे काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। म्हणजे पडताळणी कशी करायची, घरोघर ज्या अंगणवाडी सेविका जाणार आहेत त्यांनी नेमकं काय काय चेक करायचंय, काय काय बघायचंय, ह्या सगळ्यासाठी एक बैठक झाली होती, ऑनलाईन मीटिंग झाली होती आणि त्या ऑनलाईन मीटिंग मध्ये त्यांनी परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि हे परिपत्रक प्रत्येक अंगणवाडी सेविकाला पाठवलं जाणार आहे आणि याच्यानुसार अंगणवाडी सेविका काय करणार आहेत, तुमच्या तपासण्या करणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, बघा एक महत्त्वाची बातमी तुम्हाला एक सांगत आहे, तुमच्या घरी कोणी आतापर्यंत अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि कोणाकोणाला 12वा हप्ता भेटलेला नाहीये एकदा फास्ट स्वरूपात कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे। चला लाडक्या ताईंनो, बघा पहिला आहे नारी शक्ती दूध ऍप वर लाभार्थीचे वय। आता हे वयाबद्दल वगैरे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, बऱ्याच लाडक्या ताई 21 ते 65 हे सगळ्याला माहिती आहे, हे वयाचं काही गरज नाहीये। वय जर तुमचं 65च्या पुढे जात असेल तर तुमचा लाडका बहिणीचा योजना बंद होणार आहे, हे सगळ्याला माहिती आहे। आणि जर ज्या ताईंनी 21च्या अगोदर फॉर्म भरले होते तर त्यांचे पण बंद होणार आहे। 21 ते 65 ही वयोमर्यादा आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये। दुसरा आहे वेब पोर्टलवर लाभार्थीचे वय, ह्याचा पण काही उपयोग नाहीये। लाभार्थीचे वय हे पहिले 3 आणि हे चौथं पण आहे बघा लाभार्थीच्या वयाची तपासणी, या पहिल्या 4 नियमांची गरज नाहीये, वयावर आहे, वय आपल्याला सगळ्याला बसते, आपल्याला काही ह्याच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 5वा पॉईंट,
सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, 5वा पॉईंट. आणि या 5व्या पॉईंटमुळे, या 5व्या मुद्द्यामुळे तुमच्या सगळ्यांचे काय होणार आहेत, म्हणजे सगळ्यात म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या ताईंचे काय होणार आहेत, फॉर्म रद्द होणार आहेत किंवा तुमचे लाभ बंद होणार आहेत. हा 5वा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. आता 5वा पॉईंट काय नेमका नीट बघा. 5व्या पॉईंट मध्ये काय सांगितलंय तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर लाडक्यानो 5व्या पॉईंट मध्ये तुम्हाला तुमची ह्याची माहिती दिलेली आहे बघा. म्हणजे घरामध्ये तुमच्या रेशन कार्डवर किती लोक आहेत त्याच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. कुटुंबामध्ये एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब, 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे, त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासावे. बघा 5वा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. आणि या 5व्या पॉईंटमुळे बऱ्याच लाडक्याताई 12व्या हप्त्यापासून मुकलेल्या आहेत, बऱ्याच लाडक्याताई 13व्या हप्त्यापासून मुकलेल्या आहेत आणि बऱ्याच लाडक्याताई पुढे सगळे त्यांचे लाभ बंद होणार आहेत. हा 5वा पॉईंट काय आहे नेमका ते समजून घ्या. आणि हे तुम्ही बरेच जण म्हणत असतील की सर हा 5वा पॉईंट काय आताच आलाय का, सरकारने आताच टाकलाय का, असं नाही. हे तुम्ही ज्या वेळेस 1 वर्षापूर्वी पात्रतेमध्ये हे टाकलेलं होतं, मी तुम्हाला दाखवलेलं आहे, बरेच वेळेस दाखवलेलं आहे, फक्त त्याची काय तपासणी त्यावेळेस झाली नव्हती. त्यावेळेस निवडणुका होत्या, बरेच त्यांचे काय होते प्रॉब्लेम होते किंवा काय डेटा कुठून भेटत नव्हता, तर त्याच्यामुळे 1 वर्षानंतर आता स्क्रुटिनी चालू झाली आहे, तपासणी सुरू झाली आहे. आणि तपासणीमध्ये आता पहिली गोष्ट या ठिकाणी चेक केली जात आहे की एका रेशन कार्ड मध्ये किती महिला या ठिकाणी लाभ घेत आहेत. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की घरामधली एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोघी जर असतील त्यांनाच लाभ भेटणार आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त कुणी असेल तर लाभ तुमचा बंद होणार आहे. हे पात्रतेमध्येच ठरलेलं होतं. आता त्याच्यामध्ये काही वेगळं असं गोष्ट नाहीये. पण लक्षात घ्या लाडक्यानो, ही जी बाब आहे तर सरकारने काय केलं होतं, 2 पेक्षा जास्त लाडक्याताई असल्या की डायरेक्ट सगळ्यांचेच लाभ बंद केले होते. हे या ठिकाणी सरकारने या ठिकाणी नीट व्यवस्थित बघायला पाहिजे आणि त्यांचे जुने लाभ द्यायला पाहिजेत. म्हणजे असं नको व्हायला की घरामधले 2 पेक्षा जास्त तर कुणालाच लाभ नको. जर कुणाला 2 असतील, एक लाडकी बहीण असेल, एक विवाहित असेल, एक अविवाहित असेल, दोन्हीमध्ये 2 चालू ठेवले असेल तर दोघींचे पण पहिला 12वा हप्ता भेटायला पाहिजे, 13वा पण भेटायला पाहिजे आणि पुढचे पण हप्ते सगळ्याला भेटायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये बघा नेमकं काय सांगितलं त्यांनी, शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. मी तुम्हाला हे अगोदर सांगितलं, हे काही नवीन नाही. 1 महिन्यापूर्वी पण तुम्हाला मी सांगितलं होतं किंवा 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपली काय लाडकी बहीण योजना आली होती त्यावेळेस पण हे पात्रतेमध्ये नियम होते. घरामधली एक विवाहित आणि एक अविवाहित हे ठरलेले, पहिल्यापासून ठरलेले, याच्यात काही नवीन नाहीये. फक्त पडताळणी आता सुरू केल्यात, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा त्याच्यावर ऑनलाईन बैठकीनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनी त्याचा विचार पात्र आणि अपात्र ठरवावे. म्हणजे जास्त जर याच्यापेक्षा जास्त कुणी घेत असेल, एक विवाहित आणि एक अविवाहित याच्यापेक्षा जास्त कुणी लाभ घेत असेल तर त्या सगळ्यांचे काय करायचे, लाभ बंद करायचे असे निर्णय देऊन टाकलेले. त्याच्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड नुसार, म्हणजे जर कुणी रेशन कार्ड बदललं असेल आणि नवीन काही संख्या वगैरे चेंज होत असतील तर जुन्या रेशन कार्ड नुसार, म्हणजे जे तुम्ही रेशन कार्ड अगोदर दिलं होतं त्यानुसार या ठिकाणी तपासणी करायला सांगितलेली आहे. नंतर 6वा पॉईंट पण खूप महत्वाचा आहे बघा. कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे. बघा जर एखाद्या घरामध्ये 2 महिला काय असतील, विवाहित असतील, म्हणजे एक्झाम्पल घे, एक सून आहे आणि एक कोण आहे, सासू आहे, या दोघी जरी लाभ घेत असतील तरी चालणार नाही. हे ठरलेलं आहे, पहिल्यापासून ठरलेलं आहे. त्याच्यामुळे एकच विवाहित, मग तुम्ही ठरवायचंय की सासूला फायदा होऊन द्यायचा आहे का सुनाला व्हायचा आहे. घरामध्ये दोघीला पैसे येणार नाहीयेत, ही गोष्ट पूर्ण ठरलेली आहे. त्याच्यामुळे कोणी, मला तर असं वाटतंय, म्हणजे तुम्ही तुमचं ठरवायचं की कुणाला लाभ चालू ठेवायचा आहे, पण सुनेला जर लाभ भेटला तर चांगलं होईल. कारण की सासूचा लाभ काही दिवसानंतर, काही वर्ष, समजा एक्झाम्पल उदाहरण घ्या की एखादी सासू 62-63 वयाची आहे तर सासूचा 2-3 वर्षामध्ये असं पण लाभ बंद होणार आहे, पण सुनाचा लाभ चालू राहील. कारण की तिचं वय कमी असल्यामुळे जास्तीत जास्त दिवस तिला पैसे भेटतील, म्हणजे सुनाला या ठिकाणी पैसे भेटतील. आता अजून एक या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे जर 2 जावा असतील, घरामध्ये 2 जावा असतील आणि दोघी विवाहित आहेत बरोबर, आणि एका रेशन कार्डवर दोघींचं पण नाव आहे, तर मग कोणाला लाभ द्यायचा हे आता सर तुम्ही ठरवायचं आहे की कोणत्या जाऊबाईला लाभ द्यायचा आणि कोणत्या जाऊबाईचा लाभ कट करायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचंय.
आणि त्याच्यानुसार पुढे राहायचं. आणि सासूला तर लाभ भेटणार आहे. म्हणजे घरामध्ये एक सासू आणि 2 सुना जर असतील तर कुणाला लाभ ठेवायचा तुमचं तुम्ही ठरवायचंय. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की नणंद असेल एखाद्या घरामध्ये, एक नणंद पण आहे म्हणजे तिचं अविवाहित आहे तर तिचा लाभ चालू ठेवा, अविवाहितचा लाभ चालू ठेवा. आणि दुसरी एक विवाहित म्हणजे एक विवाहित एक अविवाहित असा लाभ तुमचा चालू राहणार आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायलोय. त्याच्यामुळे तुमच्या जर घरी कुणी आलं तपासणीला तर अशा स्वरूपात सांगा की आमच्या ह्या सुनाचा लाभ ठेवा आणि ह्या मुलीचा लाभ ठेवा. एक विवाहित एक अविवाहित हे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय. बाकीच्याचे तुम्ही लाभ कट करून टाका कारण की ते पात्रतेत बसत नव्हतं. जर कारण की काय होईल सगळ्याचेच मग नसतं लाभ कट होतील, तुमच्या घरातले सगळ्याचेच लाभ कट होतील. त्याच्यापेक्षा एक ठेवा, एक विवाहित एक अविवाहित असं गणित लावा आणि तुमच्या घरामध्ये दोघीचा तरी लाभ चालू ठेवा. म्हणजे तुमचे मागचे पण आणि सरकारकडे आपण काय मागणी करणार आहोत मग बाबा 2 लाभ चालू झालेत ना, मग तिला 12वा पण भेटून द्या, 13वा पण भेटून द्या आणि पुढचे सगळे हप्ते भेटून द्या. मग हे सरकारकडे आपण मागणी करू. पण तुमच्या घरात किती लाभ चालू ठेवायचे तुम्ही ते एकदा ठरवायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमच्या घरामध्ये काय नेमकं गणित आहे. एकदा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, घरामध्ये किती तुमच्या पात्रता आहेत सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.